विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्याला स्पर्धा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा असणारा एक भाग शिकणार आहोत. आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात की दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करा. आणि ही संख्या तयार करत असताना आपल्याला अंक दिले जातात आणि त्यातून मोठ्यात मोठी संख्या तयार करा किंवा लहानात लहान संख्या तयार करा असं आपल्याला सांगितलं जातं. आणि हे प्रश्न आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं सोडवता येऊ शकतात. फक्त हे प्रश्न सोडवता असताना काळजी कोणती घ्यायची हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे कोणत्या स्टेप्स वापरायच्या हे देखील आपण पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण एक प्रकार पाहूया, तो म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता ही मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची, तर दिलेल्या संख्यांचा अंकांचा उतरता क्रम लावायचा आहे. दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावा. म्हणजेच काय करा, म्हणजेच मोठी संख्या प्रथम घ्या. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर काय करा, मोठी संख्या पहिल्यांदा घ्या आणि त्यानंतर उरलेल्यापैकी मोठी संख्या म्हणजे मोठा अंक, म्हणजे मोठी संख्या तयार करायचे तर मोठा अंक पहिल्यांदा घ्या. काय करा, मोठा अंक पहिल्यांदा घ्या आणि त्यानंतर लहान अंक घ्या. असा हा साधा सोपा नियम आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना. एक उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण आपल्या पाठातलं आहे. 4, 5, 3, 2 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा असा प्रश्न विचारलेला आहे. सोपा आहे पण थोडासा विचार करावा लागणार आहे. पहिलं उदाहरण बारकाईनं समजून घ्या, मग तुम्हाला इतर उदाहरणं पटपट सोडवता येतील. बघा, आपल्याला अंक कोणते दिलेले आहेत. आपल्याला अंक दिलेले आहेत 4, 5, 3, 2 आणि 6. किती अंक दिलेले आहेत, आपल्याला एकूण अंक दिलेले आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. आपल्याला दिलेत अंक 5 आणि संख्या किती अंकी करायची आहे, 5 अंकी. कुठलंही उदाहरण संख्या तयार करायचं सोडवताना हे बघायचं, अंक दिले किती, अंक किती आहेत आणि संख्या किती अंकी करायची, संख्या किती अंकी हे आपल्याला पाहायचंय. कायमस्वरूपी हे पाहत राहायचं बाळांनो. तर अंक दिलेले आहेत 5, संख्या किती अंकी करायची आहे, तर संख्या करायची आहे 5 अंकी. सोपं आहे. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली आहे. मग बघा, मोठ्यात मोठी संख्या बरोबर मोठ्यात मोठी संख्या बरोबर काय करावं लागेल, हे जे अंक आपल्याला दिलेले आहेत त्या अंकांपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती शोधावी लागेल. 4, 5, 3, 2 आणि 6 याच्यात 6 हे सगळ्यात मोठं आहे, त्यामुळं पहिल्यांदा आपण 6 घेऊया. त्याच्यानंतर जे उरलेले अंक आहेत, म्हणजे उरले कोण, 4, 5, 3, 2 याच्यातलं सगळ्यात मोठं कोण आहे, तर 5 मोठं आहे सगळ्यात, त्यामुळं आपण 5 घेऊया. त्यानंतर 4, 3, 2 हे 3 अंक उरलेत, त्यातलं सगळ्यात मोठं कोण आहे, तर 4 सगळ्यात मोठं आहे, म्हणून काय करूया, 4 घेऊया. त्यानंतर 3 आणि 2 याच्यात सगळ्यात मोठं कोण आहे, 3 मोठं आहे, त्यामुळं 3 घेऊया. आणि त्यानंतर उरलं 2 ते सगळ्यात शेवटी घेऊया. हे झालं मोठ्यात मोठी संख्या तयार करण्याची पद्धत. बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय केलं आपण,
मोठा अंक पहिल्यांदा घेतला आणि त्यानंतर छोटा अंक घेतला. अशा पद्धतीने आपण संख्या तयार केली. आता लहानात लहान संख्या तयार करायची. काय करावं लागेल तर चढत्या क्रमानं संख्या मांडायची. चढता क्रम म्हणजे काय बघा, आपण पायऱ्या इथं समजावून घेऊया. पायऱ्यांच्या साहाय्यानं चढता क्रम आणि उतरता क्रम. चढता क्रम म्हणजे आपण या पायऱ्यावर चढत असताना सुरुवातीला उंची कशी आहे कमी, त्यानंतर जास्त, परत त्याच्यापेक्षा जास्त, परत त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे चढत्या क्रमात काय असतं, सुरुवातीला लहान घ्यायचं असतं. आणि उतरत्या क्रमात काय असणार आहे, उतरता क्रम बरोबर त्याच्या विरुद्ध आहे. उतरत्या क्रमात काय करावं लागतं तर उतरत असताना आपण जास्त उंचीवर आहे म्हणजे सगळ्यात मोठं पहिल्यांदा घ्यायचं, त्यानंतर छोटं. अशा पद्धतीनं घेत असतो. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करायचंय, मोठी संख्या पहिल्यांदा घ्यायची म्हणजे उतरता क्रम लावायचा. आणि लहानात लहान संख्या तयार करताना लहान संख्या आधी घ्यायची, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान असे अंक घेत जायचं आणि आपण काय करायचं आहे, संख्या तयार करायची आहे. एक उदाहरण आपण सोडवूया. 6, 9, 1, 3 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करा. आता काय सांगितलेलं आहे की 6, 9, 1, 3 आणि 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि काय करायचे, लहानात लहान संख्या तयार करायची. अंक किती दिलेले आहेत, 5 दिलेले आहेत. संख्या किती अंकी तयार करायची आहे सांगितलेले नाही, पण प्रत्येक अंक किती वेळा वापरायचा आहे, एकदा वापरायचा आहे. म्हणजे किती अंकी संख्या तयार होईल, 5 अंकी. अंक किती आहेत, 5. संख्या किती अंकी करायची आहे, 5 अंकी तयार करायची. बघा लक्षात घ्या, अंक आहेत 5 आणि संख्या 5 अंकी करायची. मग आता आपण संख्या तयार करूया. कसली तयार करायची आहे, लहानात लहान. मग लहानात लहान संख्या तयार करताना आपल्याला काय करायचंय बघा, लहानात लहान संख्या तयार करताना बरोबर सगळ्यात लहान कोण आहे पाहायचं. तर 1 हा अंक सगळ्यात लहान आहे, त्यामुळे हा पहिल्यांदा घ्या. त्यानंतर 6, 9, 3 आणि 4 या अंक उरलेले आहेत. या अंकात सगळ्यात लहान कोण आहे तर 3 हे सगळ्यात लहान आहे, त्यामुळे 3 हा अंक घेतला. त्यानंतर 6, 9 आणि 4 याच्यात लहान कोण आहे तर 4 हा अंक लहान आहे, त्यामुळे 4 हा अंक घ्या. त्यानंतर 6 आणि 9 मध्ये कोण लहान आहे तर 6 लहान आहे, त्यामुळे 6 अंक घ्या आणि उरलेला 9 हा अंक शेवटी घ्या. म्हणजे 13,469 ही संख्या इथं तयार झालेली आहे, लहानात लहान संख्या. बघा आता याच्या पुढचं एक उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे की दिलेल्या अंकामध्ये 0 जर दिलं तर काय करायचं, आणि सांगितलं मोठ्यात मोठी संख्या तयार करा. काय करणार तुम्ही तर 0 शेवटी येणार आहे आपल्याला, उतरत्या क्रमानं आपण लावत असतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी लहान 0 येणार आहे. पण जर लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली तर मात्र काय करायचं हे आपण बघूया. बघा उदाहरण आहे आपल्याकडं 7, 0, 5, 9 आणि 2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. असा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. अंक दिलेले आधी लिहून घेऊया. कोणते अंक आहेत, 7, 0, 5, 9 आणि 2 हे अंक दिलेले आहेत. अंक किती आहेत, अंक किती आहेत, अंक आहेत 5. संख्या किती अंकी तयार करायची आहे, संख्या सुद्धा 5 अंकी तयार करायची.
म्हणजे प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आपल्याला. कसली तयार करायची? लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. सुरुवातीला लहानात लहान संख्या तयार करूया. लहानात लहान संख्या तयार करताना आपल्याला काय करायचं आहे? तर सगळ्यात आधी लहान अंक घ्यायचा आहे, म्हणजे चढता क्रम लावायचा आहे. लक्षात ठेवा, लहानात लहान संख्या तयार करायची. मग बघा, सगळ्यात लहान कोण आहे? तर 0 आहे. लिहा 0. त्यानंतर उरलेल्या अंकामध्ये म्हणजे 7, 5, 9 आणि 2 याच्यात लहान कोण आहे? तर 2 आहे. त्यानंतर 7, 5 आणि 9 याच्यात लहान कोण आहे? 5 हा अंक लहान आहे, 5 लिहा. त्यानंतर 7 आणि 9 मध्ये लहान कोण आहे? तर 7 लहान आहे, 7 लिहा. आणि त्यानंतर 9 हा अंक शिल्लक राहिलेला आहे, 9 हा अंक लिहा. बघा, एक संख्या तयार झालेली आहे 2579. संख्येच्या डाव्या बाजूला, अंकाच्या डाव्या बाजूला किती जरी शून्य असले तरी त्याला किंमत नसते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे खरी ही संख्या किती अंकी झालेली आहे? 4 अंकी. आपल्याला विचारले किती अंकी? 5 अंकी तयार करायचे. मग बघा काय करावं लागेल? तर हे उत्तर आपलं मग चुकलेलं आहे. मग याच्यात बदल काय करायचा? तर आपल्याला याच्या आधी नियमात सांगितल्याप्रमाणे हा जो 0 आहे तो 0 काय करायचा? फक्त 2च्या पुढं घ्यायचा. म्हणजे कसं बघा, 2 नंतर हा 0 पुढं, 2च्या पुढं 0, त्यानंतर 5, 7 आणि 9. आता ही संख्या झाली 5 अंकी आणि संख्येचं वाचन आपल्याला करता येईल 20,579. अशा पद्धतीनं आपल्याला लहानात लहान संख्या तयार करता येते. बघा, समजलं का? आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला काय करायचं आहे? तर सोपं आहे, उतरता क्रम लावायचा आहे. आणि उतरता क्रम लावताना सगळ्यात मोठा अंक घ्यायचा. सगळ्यात मोठा अंक 9 आहे, तो घेतला. त्यानंतर त्यापेक्षा उरलेल्यात लहान 7 आहे. त्यानंतर 5, 0 आणि 2 हे अंक उरले. मग त्यात सगळ्यात मोठा कोण आहे? तर 5 मोठा आहे. त्यानंतर 0 आणि 2 याच्यात मोठं कोण आहे? तर 2. आणि शेवटी 0. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आपण तयार केली 97,520. बघा, अशा पद्धतीने आपण संख्या तयार करायच्या आहेत. लहानात लहान संख्या तयार करताना 0 जर आलं तर काय केलं हे आपण पाहिलेलं आहे, ते मात्र लक्षपूर्वक बघा. आता याच्या पुढचा एक उदाहरणाचा प्रकार येतो, तो असा आहे की अंक दिले जातात कमी. अंक काय केले जातात? कमी दिले जातात. आणि मोठी संख्या तयार करायला सांगितली जाते. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायला सांगितली असेल तर मोठा अंक पुनरावृत्ती करायची. पुनरावृत्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा वापरायचा. आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली असेल तर लहान अंकाची काय करायची आहे? पुनरावृत्ती करायची आहे. म्हणजे लहान अंक परत परत वापरायचा. आणि त्यात 0 असलं तर 0 वगळून राहिलेला लहानात लहान अंक पहिल्यांदा वापरायचा आणि नंतर 0ची पुनरावृत्ती करायची. म्हणजे 0 डबल कधी वापरायचा ते आपण परत उदाहरणामध्ये पाहणार आहोत. की पहिल्यांदा तो अंक घ्यायचा, नंतर 0 येतं, तो 0 मग अनेक वेळा आपण वापरू शकतो. बघा, एक उदाहरण आहे आपल्याला. 5, 1, 6 व 8 हे अंक वापरून लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. बघा, आपल्याला अंक दिलेले आहेत 5, 1, 6 आणि 8.
आणि संख्या तयार करायला सांगितली आहे 5 अंकी. किती अंकी संख्या तयार करायला सांगितली? 5 अंकी. अंक किती आहेत? 4. अंक दिलेले आहेत 4 आणि संख्या सांगितली 5 अंकी. काय करावं लागेल बघा, सुरुवातीला लहानात लहान संख्या तयार करूया आपण. लहानात लहान. मग आता लहानात लहान संख्या तयार करताना लहानात लहान संख्या बरोबर पहिल्यांदा आपल्या नियमाप्रमाणे संख्या तयार करूया. लहानात लहान संख्या तयार करायची त्यावेळी काय करायचं? चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे काय करायचं? छोटी संख्या पहिल्यांदा. छोटं कोण आहे? 1. छोटा अंक पहिल्यांदा घेतला. त्यानंतर कोणता अंक घ्याल? 5. बरोबर आहे. त्यानंतर कोणता अंक? 6. आणि त्यानंतर कोणता अंक घेणार? 8. आता ही झाली 4 अंकी संख्या तयार. आपल्याला सांगितले किती अंकी? तर आपल्याला सांगितलेली आहे 5 अंकी. मग काय करायचं? सगळे लहानात लहान संख्या तयार करतोय त्यामुळे जो लहान अंक आहे तो आणखी एकदा वापरा. 4 अंक दिलेत म्हणजे 5 अंक करायला किती अंक कमी पडतात? 1 अंक कमी पडतो. त्यामुळे 1 हा अंक परत एकदा वापरा. झाली लहानात लहान संख्या तयार. 11,568 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला काय करायचंय बघा, तर बरोबर मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा. मोठा अंक कोणता आहे? 8. त्यानंतर त्यापेक्षा लहान पण उरलेल्यात मोठा म्हणजे 5, 1 आणि 6 याच्यात मोठं कोण आहे? 6. त्यानंतर 1 आणि 5 मध्ये मोठं कोण आहे? 5. आणि त्यानंतर 1. आता ही झाली 4 अंकी संख्या तयार. आपल्याला सांगितले 5 अंकी संख्या तयार करायला. म्हणून काय करायचं? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. त्यामुळं मोठा अंक आणखी एकदा वापरायचा. मोठं कोण आहे? 8. त्यामुळं 8 हा अंक आणखी एकदा वापरा. मग अंक मोजा. 1, 2, 3, 4, 5. झाली 5 अंकी संख्या तयार. 88,651. अशा पद्धतीनं लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार केली. कशी? तर जेव्हा अंक कमी दिले आणि संख्या जास्त अंकी तयार करायला सांगितली त्या पद्धतीनं. आता एक 5वं उदाहरण. हे खूप छान उदाहरण आहे, व्यवस्थित समजावून घ्या. तर बघा, अंक आपल्याला दिलेले आहेत 6, 0, 2, 8 आणि 9. हे अंक वापरून 6 अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता अंक कुठले दिलेले आहेत? 6, 0, 2, 6, 0. त्यानंतर 2, 8 आणि 9 हे अंक दिलेले आहेत. आता मग अंक दिलेत 5. संख्या किती अंकी सांगितली आहे? 6 अंकी. संख्या आपल्याला 6 अंकी करायची. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. चला बघा, लहानात लहान संख्या आपण तयार करूया. सोपा आहे. बरोबर 6, 0, 2, 8, 9 याच्यात आपल्या नियमाप्रमाणे लहान कोण आहे? आपल्याला चढता क्रम लावायचा आहे लहान संख्या तयार करताना. मग लहान कुठली संख्या आहे बघा? लहान अंक कोणता आहे? तर लहान अंक आहे 0. सगळ्यात लहान अंक आहे 0. त्यामुळे 0 पहिल्यांदा लिहा. त्यानंतर पुढचा अंक कोणता आहे? तर 2. उरलेल्या संख्येमध्ये सगळ्यात लहान अंक 2. त्यानंतर 6.
त्यानंतर 8 आणि त्यानंतर 9. आता आपल्या नियमाप्रमाणे संख्या आपल्याला सांगितली किती अंकी? 6 अंकी. अंक किती आहेत? 5. मग कुठली तरी संख्या आणखी एकदा वापरावी लागेल आणि लहानात लहान संख्या तयार करायची, त्यामुळे लहान अंक दोनदा वापरायचा. लहान कोण आहे इथं? सगळ्यात लहान आहे 0. मग 0 आणखी एकदा वापरा. बघा आता तरीही आपण पाहिलं तर ती संख्या खरं तर 4 अंकीच होती, 2689. कारण या पुढच्या शून्याला काही अर्थच नाही. त्यामुळं आपल्याला संख्येत बदल करावा लागेल आणि हे जे 2 आहे हे 2 सुरुवातीला घ्यावं लागेल आणि हे जे 0 आहे ते 0 परत आपल्याला 2च्या पुढं घ्यावं लागेल आणि त्यानंतर उरलेले 6, 8 आणि 9 हे अंक बघा. आणि अशा पद्धतीने ही 6 अंकी लहानात लहान संख्या आपण तयार केली, 0चा समावेश असलेली. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सोपं आहे. याच्यामध्ये मात्र काही अडचणी यायची गरज नाही. 0 असताना थोडासा विचार करावा लागतोय, पण आपण सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही सोडवलं तर काही अडचण येत नाही. बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 9. त्यानंतर उरलेल्यापैकी सगळ्यात मोठा अंक 8. त्यानंतर 6, 0 आणि 2 उरलं, त्यात सगळ्यात मोठं कोण आहे? 6. त्यानंतर 0 आणि 2 याच्यात मोठं कोण? 2 आणि उरलं 0. आता ही संख्या झाली 5 अंकी तयार. खरं तर संख्या सांगितली 6 अंकी. त्याच्यामुळं आता काय करायचं तर मोठा अंक आणखी एकदा वापरायचा. मोठा अंक कोणता आहे? 9 आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, त्यामुळे मोठा अंक आणखी एकदा वापरा. 9. 9,98,620. 9,98,620 अशी ही संख्या तयार झाली. बघा लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या तयार कशी करायची याचं एक वेगळं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आता इथं आपल्याला काही पर्याय देऊन उदाहरण सोडवायला सांगितलेलं आहे, ते आपण बघूया. 0 ते 9 या क्रमिक संख्यापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करा. बघा प्रश्न व्यवस्थित पहा. आपल्याला संख्या तयार करायला सांगितली. कसली? 6 अंकी. अंक कुठले दिलेत का? दिलेत, पण आपल्याला लक्षात आलेले नाहीत. स्पष्ट ते अंक दिसत नाहीत. 0 ते 9 असं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला अंक खरं तर दिलेले आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक दिलेले आहेत. या संख्यापैकी प्रत्येक अंक काय करायचा? 6 अंक वापरा आणि काय करा? कोणतंही 6 अंक वापरा म्हटलंय आणि 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. पण कसली? विषम. हा शब्द लक्षात घ्या. 6 अंकी संख्या तयार करा, पण कसली तयार करा? विषम. मग विषम जर संख्या तयार करायची असेल आणि 6 अंकी करायची आहे, लहानात लहान करायचे आणि आपल्याला संख्या दिलेत एवढ्या. आता संख्या आधी निवडूया आपण. बघा याच्यामध्ये आपल्याला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 संख्या तयार करायची लहानात लहान. त्याच्यामुळे आपल्याला लहान संख्या निवडाव्या लागतील. मग 6 संख्या लहान निवडा. बघा 0, 1, 2, 3, 4 आणि 5 हे एवढ्याच संख्या आपण निवडूया. त्या सगळ्यात लहान आहेत. 6, 7, 8, 9 घेतलं असतं, पण त्या मोठ्या आहेत त्यामुळे ते घेऊ शकत नाही. मग आता संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता लहानात लहान संख्या तयार करायची. कसली? विषम. आधी आपण संख्या तर तयार करूया. बघा लहानात लहान, लहानात लहान
कसली संख्या? विषम संख्या. आता विषम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तरी पण मी एकदा सांगतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी म्हणजे काय? सगळ्यात शेवटी 1, 3, 5, 7 आणि 9 याच्यापैकी एक अंक येतो, त्याला म्हणायचं विषम. बघा, आणि सम म्हणजे काय? तर 2, 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक जर एकक स्थानी आले तर ती संख्या झाली सम. बघा, सम आणि विषम लक्षात ठेवा. सम संख्या कधी? संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी एक अंक आला तर ती झाली सम संख्या. आणि संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 याच्यापैकी एखादा अंक आला तर ती झाली विषम संख्या. मग बाळांनो बघा, सम आणि विषम याच्यामध्ये आपल्याला विषम संख्या तयार करायला सांगितली, ती पण लहानात लहान. सोपं आहे. आपली ठरलेली पद्धत, दिलेल्या अंकापैकी सगळ्यात लहान अंक घ्या. आपण अंक बघितलेले आहेत, आता निवडलेले आहेत. मग पहिला अंक येईल 0. मग उरलेल्यातला लहान क्रमानं असल्यामुळं आहे असेच अंक येणार आहेत बाळांनो. 1, परत उरलेल्यातला लहान 2, परत उरलेल्यातला लहान 3, परत उरलेल्यातला लहान 4 आणि परत उरलेला अंक 5. म्हणजे ही झाली 6 अंक घेतले. पण खरं तर ही 5 अंकी संख्या तयार झाली, कारण सुरुवातीला 0. मग काय करावं लागेल? आपल्याला 0 नंतर घ्यावं लागेल. म्हणजे 1 हे आधी घ्यावं लागेल 0च्या, आणि अशा पद्धतीने ही संख्या तयार होते. बघा, आता जर संख्येच्या एकक स्थानी आपण पाहिलं तर कोणता अंक आलाय? 5. म्हणजे तयार होतानाच ही संख्या विषम तयार झालेली आहे. आता अशा प्रकारचा पर्याय आपल्या प्रश्नाच्या पर्यायात आहे का बघूया. म्हणजे 1,02,345 असा पर्याय आहे का? तर आहे. पर्याय क्रमांक 2. आता पर्याय जर आपण पाहिले तर पहिला पर्याय आहे 1,02,354. इथं एकक स्थानी 4 आहे बघा. मग ही सम होते, विषम नाही. म्हणजे हा पर्याय कधीच होऊ शकत नाही याचं उत्तर. त्यानंतर पुढचा तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय जर आपण पाहिला तर ते दोन्ही पर्याय काय आहेत? या दुसऱ्या पर्यायापेक्षा मोठे आहेत. तुम्ही बारकाईनं बघा, आणि पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येतं आहे. अशा पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवू शकतो. बघा, आणखी एक उदाहरण आपल्याला सरावासाठी दिलेलं आहे. 0, 1, 2, 3 हे अंक वापरा आणि 6 अंकी लहानात लहान सम संख्या तयार करा. बघा, आपण विषम तयार केली, आता सम तयार करूया. अंक कुठले दिले आहेत? 0, 1, 2 आणि 3. अंक दिले 4. तयार करायचे 6 अंकी. बघा, ते पण लहानात लहान तयार करूया आपण. लहानात लहान. बरोबर. मग काय करायचं? पहिल्यांदा संख्या तयार करून घेऊया. सुरुवातीला काय वापरायचं? लहानात लहान असल्यामुळे लहान अंक वापरा 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3. ही झाली लहानात लहान संख्या तयार. पण आपल्याला 6 अंकी करायचे, त्याच्यामुळं काय करावं लागेल? पुन्हा याच्यात बदल करावा लागेल. आणि संख्या नंतर तयार कशी होईल? तर 6 अंक असल्यामुळे इथं अंक किती आहेत? 1, 2, 3, 4. म्हणजे आपल्याला 2 अंक कमी पडत आहेत. संख्या लहानात लहान तयार करायचे, त्यामुळं पुन्हा लहान अंक आणखी 2 वेळा वापरावा लागेल. म्हणजे 1, 2. लहानात लहान कोण आहे? 0. त्यामुळं 2 वेळा 0 आणखी वापरलं आणि पुन्हा ही संख्या तयार झाली. बघा, आता ही झाली 6 अंकी संख्या तयार. पण याचीही मांडणी आपल्याला परत व्यवस्थित करावी लागेल. काय करावं लागेल? सुरुवातीला काय 1 घ्यावं लागेल,
त्यानंतर हे 0 3 वेळा घ्यावं लागेल आणि नंतर 2 आणि 3, म्हणजे 1,23,000 ही संख्या तयार झाली. पण आपल्याला संख्या कसली सांगितलेली आहे? सम, लहानात लहान सम संख्या तयार करायला सांगितली. मग आता काय करायचं? तर आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे काय? एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी एक अंक आला पाहिजे. मग एकक स्थानी इथं काय आहे? 3 आहे. मग ही विषम झाली. मग आता आपल्याला पुन्हा समसंख्या तयार करायची. मग समसंख्या तयार करताना काय करावं लागेल? एकक स्थानी काय करायचं आहे? 0 2 4 6 8 याच्यापैकी एक अंक आपल्याला वापरायचा आहे. मग कोणता अंक वापराल तुम्ही? तर हा जो शेजारी 2 हा अंक आलाय तोच परत तिथं वापरायचा. 1 0 0 3 आणि 1 0 0 0 3 आणि 2 म्हणजे 1,32,000 ही संख्या तयार झाली. ही समसंख्या तयार झाली लहानात लहान. पण बाळांनो, तुम्ही असं म्हणाल की इथं जर आपण 0 हा अंक लहान आहे आणि तो सुद्धा सम आहे, तो वापरला तर काय होईल? तर तो वापरला तर आपल्याला अडचण अशी येणार आहे की मोठी संख्या तयार होणार आहे. बघा, हे 2 वेळा 0 घेतला आपण आणि 1 0 आपल्याला शेवटी वापरायचा आहे. मग परत 2 3 0 म्हणजे 1,230,000 अशी संख्या तयार होणार आहे. आणि इथं लगतचाच अंक वापरला 1,32,000 हे लहान आहे. आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची म्हणून हे योग्य आहे, हे नाही. आता त्याच्या पुढं आणखी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, 7 8 0 व 2 या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? संख्येतला फरक विचारलाय आपल्याला. अंक दिलेत 7 8 0 आणि 2. आता किती अंकी सांगितलंय का? नाही सांगितलं. त्यामुळे संख्या आपल्याला 4 अंकीच करायचे हे लक्षात घ्या. मग लहानात लहान संख्या तयार करायची. बघा, लहानात लहान संख्या कशी होईल? बघा, बरोबर लहान कोण आहे? तर सगळ्यात लहान 0 आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा 7 8 2 याच्यात लहान कोण आहे? 2. त्यानंतर 7 आणि त्यानंतर 8. पण 4 अंकी संख्या तयार करताना आपल्याला ही 3 अंकी झाली, त्यामुळे आपल्याला शून्याची जागा बदलावी लागेल. मग काय करायचं? 2 आधी घ्यायचं. 0 7 8 ही झाली लहानात लहान 4 अंकी संख्या. आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आपण तयार करूया. बघा, काय करावं लागेल? मोठ्यात मोठा अंक कोणता आहे? 8. त्यानंतर 7, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 0. हे झाल्या 2 संख्या तयार. पण आपल्याला त्यातला फरक विचारलाय. फरक म्हणजे त्यांची वजाबाकी करावी लागेल. आणि मग आपण वजाबाकी करूया. 8,720 वजा 2,078 आणि यांची वजाबाकी जर केली तर आपल्या असं लक्षात येतं की यांची वजाबाकी आहे 6,642. म्हणजे फरक बरोबर 6,642. आता आणखी एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 1 8 3 7 5 6 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या बनवा. बघा, आपल्याला आता समसंख्या बनवायला सांगितले आणि 6 अंकी अंक दिलेत 1 8 3 7 5 आणि 6. हे काय दिलेले आहेत? मोठ्यात मोठी संख्या
आणि समसंख्या बनवायला 6 अंक दिलेत. 6 अंकी आधी आपण संख्या बनवून घेऊया. 6 अंकी संख्या बनवून घेऊया. बघा काय होईल 6 अंकी संख्या. तर सुरुवातीला मोठ्यात मोठी करायची ना, त्यामुळं मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करूया आपण. मोठ्यात मोठी. मोठं कोण आहे 8. त्यानंतर उरलेल्यात मोठं कोण आहे 7. त्यानंतर उरलेल्यात मोठं कोण आहे 6. त्यानंतर उरलेल्यात मोठं कोण आहे 5. त्यानंतर उरलेल्यात मोठं आहे 3 आणि त्यानंतर 1. पण तुम्ही जर पाहिलं तर इथं आपल्याला काय झालेलं आहे, विषम संख्या मिळाली. सम संख्या मिळाली का? नाही मिळाली. आपल्याला सम संख्या मोठ्यात मोठी तयार करायची. मग सम तयार करताना काय करावं लागेल, सम अंक घ्यावा लागेल. मग सम अंक कोणता आहे 6 आणि 8. पण 8 जर शेवटी घेतलं तर मोठ्यात मोठी संख्या ती राहणार नाही. मग आपण 6 हे शेवटी घेऊया. मग 8 7 5 3 1 आणि 6 अशी ही संख्या तयार होईल. आणि तुम्ही जर पर्यायामध्ये पाहिलं तर पर्याय क्रमांक बघा 4 हे याचं उत्तर असलेलं आपल्याला लक्षात येतंय. अशा पद्धतीनं बाळांनो आपण लहानात लहान संख्या तयार करणे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे यावर आधारित काही उदाहरणं पाहिलेली आहेत आणि काही नियम देखील पाहिलेले आहेत. या प्रकारची उदाहरणं आपल्याला आपल्या परीक्षेत विचारली जाणार आहेत. तुम्ही याची तयारी करा आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा लक्षपूर्वक पहा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.